इतकं दुर्दैव अशी घटना सोलापूरच्या MIDC भागात घडली. आपण रेस्क्यू टीम मध्ये पूर्णपणे होता. काय काय नेमकं आतमध्ये घडली? अतिशय वाईट घटना इथे घडलेली आहे. या ठिकाणी मंसुरी फॅमिली म्हणून आहे, उस्मान मंसुरी, त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी मास्टर बेडरूमच्या बाथरूम मध्ये सगळे जाऊन झोपले होते, पण हिरपळून अजून तो गुरमळून ते 5 लोकांचा मृत्यू झालेला. आता 5 बॉडी मी एका ठिकाणीच काढलेल्या आहेत. अतिशय मी सकाळपासून प्रयत्न करत होतो ते त्यांना वाचवायचं, पण कुठलाही प्रसंग आम्हाला मिळाला नाही वाचवायसाठी. अनेक प्रयत्न केले. महानगरपालिकेचे लोक जरा निष्काळजीपणा केले, लवकर आले नाही. हे सुद्धा आम्हाला ते खेद आहे. जर ते लवकर आले असते तर ह्याचा जीव वाचला असता आम्हाला वाटतंय. पोलीस खात्याने भरपूर मदत केलेली आहे, नागरिक सुद्धा मदत केलेली आहे, परंतु अतिशय वाईट आहे की त्यांना चौकडं झूर असताना त्यांना बाहेर येत नव्हता. यासाठी त्यांनी आपल्या बेडरूमच्या बाथरूम मध्ये जाऊन सगळे लपले होते, पण तिथे सुद्धा हिरपळून त्यांचा मृत्यू झालेला आहे. 5 लोकांची डेड बॉडी आता काढलेली आहे. मी सकाळी 5 वाजता 3 बॉड्या काढल्या होते, आता 5 बॉड्या काढल्या. टोटल 8 बॉड्या या ठिकाणी इंजुरी झाल्यात, हे मयत झाल्यात. आता समोर हे 5 लोक जे होते, उस्मान मंसुरी, त्यांनी आपल्या लहान बाळाला घेऊन सुद्धा बसले होते त्या ठिकाणी. तो बाळ सुद्धा त्यामध्ये मयत झालेला आहे. यासाठी दुःख फार मोठ्या प्रमाणे घडलेलं आहे. तो व्यक्ती एवढा चांगला होता, सगळ्यांना मदत करणारा व्यक्ती होता. त्यांच्या पूर्ण फॅमिलीला डोंगर कोसळला होता. अतिशय वाईट आहे. सरकारला विनंती करतो की हे जे आग लागली, कशाला लागली, कसं लागली, ह्याची चौकशी करून योग्य ते कारवाई व्हावा, माझी अशी विनंती आहे. किती महिला किती तपास? 2 महिला आता काढले. नाही, आता 2 महिला आता काढलेले, 1 पुरुष, 2 पुरुष, अजून 1 लहान बाळ. सकाळी 3 पुरुष होते सकाळी. त्याच्यामध्ये केंद्रीय पोलिसांचा देखील सहभाग होता. तर महापालिकेचे किंवा ते अग्निशामक दलाचे कर्मचारी कुठे कमी पडले का त्याच्यामुळे? थोडा महापालिकेच्या यंत्रणा कमी पडली, लवकर आले नाही, अजून त्यांच्याकडे काही साहित्य नव्हते, यासाठी थोडं कमी आम्हाला जाणवलं त्या ठिकाणी. केंद्रीय पोलिसांच्या मुळे ते नाही, त्यांच्यामुळे पण झालंय. केंद्रीय नाही, ते NTPC लोक आहेत, ते CSI NTPC लोक होते. त्यांच्याकडे फक्त फायरच होतं, दुसरं काय नव्हतं त्याला सुद्धा. पण मुंबई पुण्यासारखा रेक्सी अशा ठिकाणी असतात, तो साहित्य असतात, तो साहित्य आपल्या महानगरपालिकेत नाही. सेफ्टी जे साहित्य असतात की जेवढा आग उजल्यानंतर तो जे ह्युमिडिटी असते फार मोठ्या प्रमाणे, तर आत जाता येत नाही. तसं काय तर ते कोट असतात त्यांचा, तो यंत्रणा असते, ऑक्सिजन फार मोठ्या प्रमाणात असते, ते फार कमी पडलं या ठिकाणी. यासाठी ह्या लोकांचा मृत्यू झाला असं माझा. म्हणजे वातावरण किती टेम्परेचर जे होतं, 1000 टेम्परेचर, कमीत कमी 1000 टेम्परेचर वरते आम्ही बघितलं त्यावेळेस. गुदमरून नंतर चटके सुद्धा बसले त्यांना.